कोल्हापुरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवारनं शरद पवारांची भेट घेतलेली आहे। धनंजय पवार हातकणंगलेमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यासाठीच त्यानं शरद पवारांची भेट घेतली आहे। दरम्यान धनंजय पवार आपल्यासोबत थेट फोन लाईनवरून जोडले गेलेत। धनंजयजी, तुम्ही शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि तुम्ही हातकणंगलेमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती कळते। काय नेमकं कारण आहे? इच्छुक बघू आता। साहेबांचा आशीर्वाद तर घेतला आहे। साहेबांच्या बरोबर बोलणं झालं होतं, त्या पद्धतीनं थोडंफार पुढे वाटचाल आहे। बघू आता पुढे काय कसं। काय तुम्हाला काही शब्द देण्यात आलाय का शरद पवारांकडून? काय म्हणला? तुम्हाला कोल्हापूरसाठी शरद पवारांनी काही शब्द दिलेला आहे? हातकणंगले मतदारसंघ। हॅलो, हातकणंगलेमधून तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडून काही शब्द देण्यात आलाय का धनंजयजी? शब्द जागा ठाकरे गटाकडे असल्यामुळं साहेबांचा फक्त आशीर्वाद घ्यायला आलो होतो। साहेबांनी पॉझिटिव्हिटी दाखवली आपल्याला। आता फक्त पुढची दिशा कळेल आपल्याला ते काय काय नाही। नक्कीच। यस, नक्की। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर आपण शरद पवार यांची भेट घेतलेली आहे अशी माहिती धनंजय पवार यांनी दिलेली आहे। धनंजय पवार हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। हातकणंगले लोकसभेसाठी ते इच्छुक असल्याची देखील माहिती कळते। आपण हे दृश्य बघतोय। शरद पवार यांच्या सध्या भेटी घेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक पोहोचतात। निवडणुकांचे वारे सध्या वाहत आहेत आणि याचसाठी धनंजय पवार हे देखील कोल्हापुरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत। त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे।